इथं झाडावर बोका आहे, पांढरा बोका टॉम, आणि त्याला उठवण्यासाठी ह्या कर्कशा इतक्या जोरजोरात आरडत आहे. मगाशी टॉमला एक काळा बोका मोठा म्हणजे रानमांजर आहे ते येऊन लागलं होतं चावायला. मी त्याला दिलं हुसकून, पण इथंच थांबला येतो आणि त्याला आरडण्यासाठी ह्या सगळ्या कर्कश, किती कर्कश जमलं इथं. त्याला सकाळ झाली, थोडंसं वातावरण थंड थंड वाटतंय आणि हे तिथून तिथून सगळं हे जे आहे हे स्वच्छ केलं होतं आणि आपली सोयाबीनचा पिवळा कलर होत आलेला आहे. अजून तर ती तपकिरी व्हायची आहे, नुसतं पिवळटसर होत आहे, अजून हिरवट पिवळट आहे ती तिथून तिथून. आणि हे सकाळचं वातावरण, तिथं कर्कश किती जमले, काही भांडणा पाहायला जमले, काहीतरी आपसापसात बडबडत आहे, बाजूलाच आहे तटस्थ, आणि काही भांडणामध्ये झुंपून गेलेले ताव 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 करून राहिले. त्यांना देतो हिसकून बरं, लई चाव चाव करते. काय तो बोका काही इतका निडर आहे, म्हणजे इतका हटून आहे ना टॉम, तो काही येणार नाही खाली, मला माहिती आहे. इतका हटून बसलेला असतो तो काय तिथं. टॉम लय रग गेले तो इतका रग गेले ना तो काय तिथं बसेल तर उठणारच नाही, तिथंच बसून राहील. आणि रात्री तिथं झोपला होता आणि तिथं आलं होतं ते काळं मांजर. मी मनीषा तुम्हा सर्वांचे स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे करायचं. तर आता सकाळ सकाळी स्वयंपाक माझं सर्व आवरलेलं आहे आणि म्हटलं आता भाजीला काय करावं, तर म्हटलं आता करावं भोपळ्याची भाजी. आणि भोपळ्याची भाजीची हरभरा डाळ घालून मी तुम्हाला दाखवलेली करून, आता शेंगदाणा घालून कशी करायची हे मी रेसिपी दाखवते. तर चला, तर भोपळ्याची भाजी करणार आहे. भोपळ्याची भाजी करायला पहिल्यांदा साल काढावं लागतं. साल काढलं नाही तर मग ती भोपळ्याची भाजी जरा काय होईल माहिती का, थोडीशी टसटस लागते, असं म्हणजे थोडंसं एवढं मऊसूत होत नाही. आणि याच्यामध्ये बिया पण नाही आहे, त्याच्यामुळं बिया सगळं मी करणार आहे. आता ही साल काढलेली. आता दोन पद्धतीने आपण भोपळ्याची भाजी करू शकतो. दोन पद्धतीने कशी, तर एक डाळ घालून करायची आणि एक शेंगदाण्याचं वाटण घालून करायची. तर डाळ घालून केलेली मी तुम्हाला दाखवलेलीच आहे, त्याच्यामुळं मी आता तुम्हाला अशी दाखवते. आणि भोपळा कधी पण करायच्या अगोदर खाऊन पाहायचा, थोडासा कडू लागला तर खायचं, करायची नाही. ठीक आहे, कडू नाही, कारण कालच आणलेली आहे. पण कसं आहे, तरी पण मग व्यापाऱ्यांनी जरा ठेवलेल्या असेल तर त्याचा माल जास्त राहतो, जास्त दिवस राहिला तर, म्हणून. चला आता मी हे चिरून घेणार आहे टपकन, आणि तोपर्यंत अगोदर मी चहा घेते. चहा प्यायचा आहे मला. आधी हे धुवून घेते, मी याला चिरते. चिरायचा कसा, तर बघा असं बारीक बारीक केला तरी चालतो, मोठं फोडी फोडी करून केलं तरी चालतं. मी याच्या अगोदर खूप बडबड केली, मला वाटलं कॅमेरा चालू आहे, असं दोनदा झालं बरं का. कापसेल नाही ना, कापसेल नाही आहे, चांगला निब्बर आहे आतून. चला मी चहा घेते आधी.
तर 2 पद्धतीने कापला, एक खूप बारीक कापला आणि खूप आता मोठा मोठा कापलाय. तर नको, आता याला आपण पण बारीकच करूया. हे आपलं झालेलं आहे. आता याचं वाटण तयार करून ठेवते पटकन. इथे ही डायरेक्ट शिजायला टाकते. तर या पद्धतीने वाटण केलेलं मी आहे, अगदी पातळ स्वरूपात, म्हणजे थोडंसं पातळ धरलेलं आहे. आता कोरडा नाही केलेलं. कढई ठेवलेली आहे आणि आता याच्यावर तेल टाकते. कढईमध्ये तेल टाकते. आता मी जरी लसूण आणि जिरं ह्यामध्ये दळलेलं असलं ना, तरी पण मी थोडंसं जिरं टाकते याच्यामध्ये. आणि लसूण पण खूप नव्हतं टाकलं, जेवढं मला टाकायचं होतं ते मी आता बाहेरून काही टाकते असं. आणि थोडं थोडं मी त्याच्यामध्ये दळलेलं आहे. तर यामध्ये आता लसूण आणि जिरे टाकलेले आहे. आता यांना मस्तपैकी असं थोडंसं चांगलं, म्हणजे जिरे जे खाली आहे ते वर येतील, लसूण पण मस्त थोडासा कलर पालटन. त्याच्यानंतर मग मी हे टाकणार आहे. तर चला, छान झालंय, नाही तर जिरा गरगरून टाकलं. याच्यात कढीपत्ताही टाकू शकतो मी. कढीपत्ता विसरले टाकायला. कढीपत्ता विसरून हे आणायलाच बाहेर गेली विसरून. आता हे टाकलं, जाऊ दे, ते जळून जाईल थोडं. याच्यात कढीपत्ता, कोथिंबीर, तर कोथिंबीर आता चिरते मी. कोथिंबीर सुद्धा टाकून दिलेली आहे मी. छान असं याला तेल सुटेपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. आणि ही आपल्याला आहे ना भाजी पातळ करायची, कोरडी करायची नाही. आपल्याला जर डबाला न्यायचं नसलं ना, तर अशी रसदारच भाजी करावं घरी असलं तर. कारण कसं आहे, रसदार भाजी चांगली असते ना, रस्सा केलेली. कोरडं खाल्लं का मग काय होतं, कोरडी भाजी केली का मग त्याचं पाणी प्यावं लागतं. त्याच्यापेक्षा रसदार केलेली चांगली ना अशी रश्श्याची. तर आता यामध्ये हे सर्व टाकत आहे मी. आता यांना मस्तपैकी वर खाली करून घ्यायचं. अरे वाटण काय केलं, हे कॅमेराचं क्लिप आहे ना बंदच होती, म्हणजे कॅमेराचं बंद होतं, त्याच्यामुळे ती काही क्लिप झाली नाही. तर याच्यामध्ये वाटण आहे शेंगदाणा, हिरवी मिरची आणि लसूण आणि जिरे. आणि आता हे मिक्सरमधलं जेवढं राहिलं होतं ना ते पाणी ते टाकते. थोडीशी रस्सा धरायचं आहे ना आपल्याला, खूप नाही धरायचं आपल्याला, अगदी थोडासा काहीतरी करायचं. आता याच्यात टाकायचं आहे आपल्याला मीठ. मीठ आहे ना अगदी चवीपुरतं टाकायचं, खूप नाही टाकायचं. ह्याला आता ही शिजली, ही भाजी शिजली कशी कळायची, त्याला थोडी दाबायची. मग ही दाबली दिली का पटकन त्याचे 2 तुकडे पटकन झाले की, किंवा नाही समजलं तर आपलं खाऊन पाहायचं, दाताखाली काय हरकत आहे. आणि चला आता ही भाजी शिजते. आता याच्यावर झाकण ठेवते. तर आपली ही भोपळ्याची भाजी झालेली आहे बघा. छानपैकी त्याला कलर पण आलेला आहे. याला काही हळद बिळद टाकायची गरज नाही आहे. काही काही भाज्या हळद न टाकता ही छान दिसतात, जशी ही शेवग्याची शेंगाच्या भाज्या. चला आता हे बी झाकून ठेवते आणि बंद करते. तर चला मग भोपळ्याची भाजी कशी वाटली जरूर कमेंट करा. आणि आता मी दुपारी हे मागचं आणि हे इकडचं सगळं काढायचं आहे, गवत काढायचं आहे. पण मी सकाळीच काढणार होते, पण कंटाळा केला, कारण मग उशीर पण झाला होता. असं पण काही नाही, कंटाळाचं नाही, पण उशीर पण झाला होता. वाजले होते 5:30, 5:45 झाले होते तेव्हा उठली मी. मग सकाळी फिरायला गेली नाही, काही नाही. आणि बछडा होता ना, तर खरं माझा अलाराम होता तो. काय माहिती मी त्या घड्याळात अलाराम लावू न लावू, पण 4 वाजता तो काय करायचा, माझ्या पायाला चावायचा असा थोडासा उठ उठ म्हणून. काय माहिती त्याला बाहेर कधी गेला तर गेला, नाही गेला, पण 4 वाजता उठायचा असं चावून मला, म्हणजे असं उठ करायचा. पण आता
आणि सकाळ सकाळी खूप मला आठवण आली त्याची. काय माहिती आता कधी येतो तो जेव्हा असं. चला दुपारी मग आता हे घेते. काय दळण चाललंय? काय दळण न्यायचं? ही कोणती काशी फळाची गंगा फळ काय म्हणते याला? आता याला काय काय नाव आहे ग? डांगराची भाजी करायली. डांगराचा शिरा करते ना ग? करा तळ्याचा. डांगराच्या पुऱ्या, डांगर घालून पुऱ्या चांगल्या लागतं का ग? हा तू खायले कधी? मग आता का नाही करत? करायचं ना तुझ्या पद्धतीच्या पुऱ्या दाखवून करून. मग आज म्हणजे मग आम्हाला तेवढंच नॉलेज राहील. मग दे कर की एकदा. करशील ना? हे असं डांगर का? असं असं लागतं का? लय लाल लाल लागतं. मग लाल लाल कुठून शोधायचं? आता हे आता असेच येतात ना. माझ्या म्हणजे आज डांगराची भाजी. त्याला वेळेवर पाणी नाहीये, काय करावा? वेळेवर पाणी असतं ना तर इतक्या शेंगा पण लागल्या असत्या आणि नुसते वांगे पण आले असते. किती दिवस झाले ते लावून. घरचे पुरतच दिलं का? पाणी दिलं का मग कुत्रे येऊन बसतात, नाही तर झोपतात. ते सगळं मग रोप बिप सगळे जातात. चला आली पुन्हा घेऊन इकडचं. आली पुन्हा घेऊन इकडचं साफ करायला. हे आणलं आणि हे आणलं. इथं पण गवत वाळलंय. काय झालं असं गवताचं बी जरी तणनाशक फवारणी ही अशीच केली, हे सगळं वाळून गेलेलं आहे. हे दिसत नाही पण आहे गवत. आणि इकडचं मला काढायचं आहे. हे इकडचं थोडंफारच आहे, काही नाही आहे. आणि तिकडचं पण आहे, तिकडचं पण काढायचं आहे. पण काय उपयोग आहे बा? हे असं हे याच्यामध्ये बी धरलं जातं आणि हेच पुन्हा जमिनीवर पडतं आणि पुन्हा पाणी भेटलं का पुन्हा गवत होतं. तसं आता पाऊस सांगितलेला आहे. आणि हे पाय आपले वांगे रोपं खूप ऊन पडतंय त्याच्यामुळे ते लगेच सुकतं पाणी. बरं का काल पण दिलं होतं मी, पण खूप नाही दिलं कारण काय आहे कुत्रे येऊन झोपतात इथं त्याच्यामुळं. आणि इथं लावलेलं हे आपलं आंब्याचं रोप. चला आता मी अशी आणि अशी जाते. आता इकडं तणनाशक जरी मारलं असेल ना तर मग त्या साईडच्या म्हणजे जे ज्यांचं आहे तिकडून सगळ्या वेली येऊ राहिलेलं आहे. मग ते पण आता काढून घेऊ राहिले कारण सगळं ते झाडांना वेडा पडू राहिलेला आहे. आणि जे वाळलेलं आहे ते वाळलेलं पण मम्मी काय करू राहिले ते सगळं एका जागी गोळा करून राहिले. म्हणजे जेणेकरून पुन्हा आहे ना ते तणच वाढायला नको. पाऊस सांगितला आहे पण कधी येणार आहे काय माहिती. पण मग पुन्हा ते बी पडलं का पुन्हा मग काय होतं गवत वाढलं जातं. तर हा काही एवढं नव्हतं बरं का. चला आता इकडचं करते. आता गवताचा भाग होता तो सोयाबीनच्या बाजूने जे कडेकडेने जो भाग होता ना तिथंच गवत जास्त होतं. आणि तणनाशक मारलं होतं ना तरी पण वाळलेलं होतं कारण तिथं पाणी साचायचं. पण इथं काही पाणी साचत नाही आहे त्याच्यामुळे एवढं काही गवत नाही. आणि शिवाय इथं पण तणनाशक मारलेलं फक्त जळालेलं कोणकोणतं नाही, काँग्रेसचं आणि केनपाटण जळालेलं नाही, बाकी ना सगळं जळालेलं आहे. मग आता ते काढून घेऊ राहिले कारण मग ते काय होतं काँग्रेसचं बी जर पुन्हा पडलं ना पुन्हा काँग्रेस वाढणार. आणि मग एवढं तर काही याच्यामध्ये गवत नाही. मग ते हिरवा गवत काढायला पण आता हे बिलायतीचं झाड आहे ना याच्या फांद्या उगवलेल्या आहे. पण जेव्हा ते जास्त होते ना ते सगळं पुन्हा किचनच्या पत्र्यावर पोचले होते. आणि पुन्हा ते काय झालं फांद्या तोडताना ते किचनचं पुन्हा पत्र्याला थोडासा तडा गेला आणि आता पुन्हा वाढते आहे. तेवढं सगळं स्वच्छ केलं ना ते हे उद्या सकाळीच मी हे गोळा करते सगळं. हे पण ते पण आणि हा गंज हे सगळं मी टाकते. हे तणनाशक मारल्याचा असा फायदा असतो की स्वस्त होऊन जातं. तणनाशक मारलं होतं त्याच्यामुळे एवढं काही काम नव्हतं. पण आता हे इथं आहे, आता इथं नव्हतं मारलेलं. मग आता इथलं गवत काढून घेते.
ह्यामधलं हे जे गवत होतं ना हे मला सकाळीच काढायचं होतं आणि हा पूर्ण गवताचा भाग आहे. म्हणजे अगदी बारीक 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 गवत उगवलेलं आहे आणि त्याला बियासुद्धा धरलेला आहे. म्हटलं नाही पटकन काढून घेतलेलं बरं आहे, कारण आहे ना पुन्हा नको वाढायला. हे आपल्या मिरच्या बघा कशा आलेल्या आहे. ही शेवंती आहे, शेवंतीला तर येतील फुलं हिवाळ्यातच येतात आमच्या इथं. हे सागाचं झाड आहे, हे एक आहे, हे मिरच्या. ते नाही आहे सागाचे झाडं तिकडचे, ते मी एकदा म्हणत होते ना राखले होते, ते काही नाही आहे. आता हे पाहावं लागेल हे आहे का नाही. ते हे पण असं दिसतंय ते तसं, पण काय माहिती कधी कधी ना ते गवत पण राहतं. ही कोणती झाडं? ही सर्व फुलझाडं आहे. अगदी शेवंतीच्या शेजारीचं पुन्हा लिलीचं झाड आहे आणि हे आहे. आता आहे ना ही माती ना पुन्हा अशी लोटून व्यवस्थित करायचं आहे मला. ते पण करायचं आहे ते पण करायचं आहे तिकडचं, हे पण करायचं आहे, इथलं पण करायचं आहे. सगळं मातीचं हे माती पुन्हा हे व्यवस्थित रचून जसं दिपोळीला केलं होतं आपण अगदी तसं ते पण तिकडचं. हे पण घेतलं आता खुरपून सगळं चांगलं. आणि हे आहे आपलं काय याला काय म्हणता, गुलछडी. गुलछडी पाना मागच्या वर्षी लावली, काही सांगावं आता ती अजूनही आहे ना. किती मरमत करावं तिची. आहे ना फुलं त्याला, ती मोठी बी आहे ना. एवढं गवत काय करावं. आपल्या मिरच्या चांगल्या फुलल्या म्हणजे चांगले उगले एकदम मिरच्या. चला आता चालेल. हे आपला पुदिना कसा तरी वाढवला होता, पार काहीच राहिलं नव्हतं हे. आणि कुत्रे याच्यावर बसायचे त्याच्यामुळं मी असं हे दगड लावून ठेवले, त्याच्यामुळं हा पुदिना आला एवढा का होईना. त्याला रोज पाणी घालावं लागत आहे, कुत्रे येऊन बसत आहे असं होतं. आता इकडं आहे ना आपण काय तणनाशक मारलंच नाही ना, त्याच्यामुळं आहे ना इकडं आहेत ना काय झालं आहे पुन्हा वाढले गवत. इथं मी निंदून घेतलं होतं आणि पावसाचं वातावरण झालं आहे बघा. अगदी पावसाचं वातावरण झालेलं आहे. गवत उद्या टाकीत येतं हे. बाकीचं असंच वेळ भेटला का काढायचं, वेळ भेटला का काढायचं. हे मला मस्तपैकी करून घ्यायचं आहे मागच्या वर्षीसारखं छान. पुन्हा याच्यात माती टाका, हे करा, त्याला पाणी लागतं असं चांगलं तर होतं. ते वाजले आहे जवळजवळ 4 आणि ते सगळं काम उरकलं, तोंडात पैसे घेतले आणि म्हटलं आता एंड करून द्यावं. म्हटलं चला. तर आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला जरूर कमेंट करा. भेटूया आपण अशाच नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.